नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु क्लासेसच्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत नवोदयच्या पुस्तकातील गणित स्वाध्याय 2.5 त्याच्यातला पहिला प्रश्न। पहिल्या 6 विषम संख्यांची सरासरी किती? आता तुम्हाला सरासरी काढता यायला हवी विद्यार्थी मित्रांनो, ती कशी करतात या प्रश्नावरून तुम्ही त्याची पुन्हा प्रॅक्टिस करायची आहे। विषम संख्या 1 3 5 7 9 आणि 11 या पहिल्या 6 विषम संख्या आहेत, त्यांची करावी लागेल आपल्याला ऍडिशन म्हणजे बेरीज, आणि त्या एकूण 6 संख्या आहेत म्हणून त्याला 6 ने भाग द्यावा लागतील। जेवढ्या संख्या असतात तेवढ्या संख्या मोजून, म्हणजे जर 7 असतील तर 7 खाली लिहा, या टोटल जर 9 संख्या असतील तर भागले 9 करा आणि बेरीज केल्यानंतर त्या संख्येने भाग द्यायचा। आता पहा या ठिकाणी 11 + 9 20, 20 + 7 27, 27 मध्ये 5 मिळवले 32, 32 मध्ये 3 मिळवले 35 आणि 1 36/6, म्हणजे या ठिकाणी काय मिळालं, 36 ला 6 ने भाग द्यायचा। 6 × 6 आणि 6 × 6 = 36, उत्तर मिळालं आपल्याला 6, पर्याय क्रमांक बी त्याचं योग्य उत्तर। ह्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो पहिल्या 5 विषम संख्या सोडून पुढच्या 6-7 विषम संख्या घेऊन अशी तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करायची, त्यावेळेस तुम्हाला हे प्रश्न सोडवता येतील। पुढचा प्रश्न आहे दुसरा। रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण अधिक मिळाले, जॉर्जला रहीमपेक्षा 25 गुण कमी मिळाले, तिघांच्या गुणांची बेरीज 235 आहे, जॉर्जला किती गुण मिळाले? 2023 ला आलेला हा प्रश्न। या ठिकाणी दिनेश नंतर रहीम आणि जॉर्ज। आता या ठिकाणी काय सांगितलंय, दिनेश, आता रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण अधिक, याचे गुण आपल्याला माहित नाही, कोणाचे? दिनेशचे, आणि दिनेशपेक्षा 10 गुण जास्त म्हणजे x + 10 हे समीकरण तुम्हाला तयार करता यायला हवे। जॉर्जला काय सांगितलेलं आहे, रहीमपेक्षा 25 गुण कमी, रहीमपेक्षा 25 गुण कमी, या ठिकाणी x + 10 - 25 याच्यापेक्षा 25 कमी। पहा विद्यार्थी मित्रांनो, ह्याच ठिकाणी तुम्हाला समजून देतो, जर इथं प्लस आहे इथं मायनस आहे तर प्लस मायनस होत असतं, त्या ठिकाणी 25 मधून जर 10 मायनस केले तर ह्या ठिकाणी आपल्याला मिळतात x बरोबर 15 आणि त्याला मोठ्या संख्येचं साइन म्हणजे चिन्ह देतात। मोठी संख्या 25 होतं, त्याला मायनसचं साइन होतं म्हणून ते मायनसचं साइन दिलेलं आहे। आता याचा विचार करू नका, आता फक्त याचा विचार करू। समीकरण तयार करत असताना x + 10 प्लस हा एक जसा तसा प्लस x - 15, x - 15 = 235 म्हणजे 235। या ठिकाणी आपण x कॉमन काढत असतो, 1 2 3x आहे म्हणून 3x प्लस, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इथं काय आहे प्लस आणि इथं मायनस, मग प्लस मायनस होतो, मोठ्या संख्येमधून छोटी संख्या मायनस केली उरले 5। आता 5 ला कोणतं साइन लागेल, तर मोठ्या संख्येला मायनस आहे म्हणून या ठिकाणी -5 = 235। आता ह्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 3x बरोबर, या ठिकाणी मायनस आहे, तिकडे जात असताना तो प्लस होतो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे। प्लस असेल तर मायनस होतो आणि मायनस असेल तर प्लस होतो, मग हा मायनस आहे तिकडे जाताना प्लस, मग 235 मध्ये हे 5 मिळवले तर होता 240 म्हणजे 240। आता 3x म्हणजे 240 मिळाले आपल्याला, म्हणून 240 भागिले 3
म्हणजे एका x ची किंमत आपल्याला मिळेल. 3 1 जा 3, 3 चा टेबल मध्ये 24 येतात. हो, 3 8 जा 24, हा 0 जसा तसा. इथं उत्तर मिळालं आपल्याला 80. म्हणजे x या ठिकाणी सोडवतो, x बरोबर 80. इथं काय सांगितलेलं आहे, जॉर्जला किती गुण मिळाले. जॉर्ज काय आहे, x -15. म्हणून याच्यातून जर 15 मायनस केले तर उरतात 65. मग आता जॉर्जला मिळाले 65. पर्याय क्रमांक बी त्याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 3रा. एका वर्गातील पहिल्या 5 मुलांची सरासरी वय 11.5 वर्ष आहे. त्यापैकी पहिल्या चौघांचा वयांची बेरीज 46.5 वर्ष आहे. तर 5व्या मुलाचे वय किती. सुरुवातीला जे सांगितले त्याप्रमाणे कृती करायची. एका वर्गातील 5 मुलांची सरासरी 11.5 गुणिले 5 म्हणजे सर्व 5 विद्यार्थ्यांची वयांची बेरीज किती ते शोधूया. 5 5 जा 25 चा 5 2 कॅरी, 5 1 जा 5 आणि 2 7, 5 1 जा 5. हे मिळाले आपल्याला 5 या ठिकाणी दशांश चिन्ह राहिला, दशांश चिन्ह दिला. ह्या मिळाले आपल्याला सरासरी 5 विद्यार्थ्यांची 5 7.5. त्यात आपल्याला 4 विद्यार्थ्यांची दिलेली आहे सरासरी 46.5. ती जर मायनस केली तर 5व्या विद्यार्थ्याची आपल्याला मिळणार आहे वय. 5 - 5 0, दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह. 7 - 6 1, 5 - 4 1 म्हणजे 11 वर्ष. पर्याय क्रमांक ए त्याचं योग्य उत्तर. सरासरी काढणे विद्यार्थी मित्रांनो खूप सोपं आहे, पण त्या अगोदर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुढचा प्रश्न पाहूया 4था. 3 संख्यांची सरासरी 12 आहे. त्यातल्या 2 संख्या जर 13 आणि 15 आहेत तर तिसरी संख्या कोणती. या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. 3 संख्यांची सरासरी, सरासरी म्हणजे काय, त्यांची आपण सुरुवातीला सरासरी काढली बेरीज. या ठिकाणी तिघी विद्यार्थ्यांचे एकूण वय किती ते आपण शोधूया. आता सरासरी या ठिकाणी पहा, 12 × 3 केले, 12 3 जा 36. तिघांची एकूण आपल्याला मिळाली 36 आणि 2 जणांचं दिलेलं आहे 13 आणि 15. या ठिकाणी 2 जणांची आपल्याला दिलेली आहे. यांची बेरीज केली तर 5 + 3 8 आणि 2. मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करा. 36 - 28, 6 मायनस होत नाही, इथं झाले 16, इथं 2 कारण 1 कॅरी केला. 16 - 8 8, 2 - 2 0. उत्तर मिळालं 8. पर्याय क्रमांक बी त्याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 5वा. एक सायकल स्वार 4.5 तासात 45 किमी अंतर जातो, तर त्याचा सरासरी वेग काढा. आता याच्यासाठी तुम्हाला वेग काढण्याचं तुम्हाला फॉर्म्युला म्हणजे सूत्र माहित असलं पाहिजे. अंतर भागिले वेग. या ठिकाणी फक्त आपल्याला काय टाकायचे आहे, किमती, म्हणजे वेग आपल्याला लगेच मिळेल. आता अंतर दिलेलं आहे 45 किलोमीटर आणि वेळ दिलेला आहे 4.5 तासात. 4.5 तास म्हणजे 4.5. आता ह्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दशांश चिन्ह आहे. ह्या दशांश चिन्हाला मी नाहीसं करेन. याला जर एक घर मी इकडे घेतला तर इथं होतात 45 आणि इथं एक घर इकडे घेण्यासाठी मला दशांश चिन्ह द्यायचं असेल तर 0 वळवावा लागतो. ही संख्या झाली 450. 45 1 जा 45, 45 1 जा 45, हा 0 जसा तसा. म्हणजे या ठिकाणी उत्तर मिळालं 10. तर त्याची एका तासाची सरासरी असेल 10 किलोमीटर. दर ताशी 10 किमी. पर्याय क्रमांक सी त्याचं योग्य उत्तर.
पुढचा प्रश्न आहे 6वा. 6 संख्यांची सरासरी 15.5 आहे. पहिल्या 5 संख्यांची बेरीज 75 आहे. तर 6वी संख्या कोणती? खूपच सोपे विद्यार्थी मित्रांनो. 15.5 गुणिले 6. कारण किती आहे? 6 जणांची सरासरी. मग एकूण शोधण्यासाठी त्याला मल्टिप्लाय करूया. 6 5 जा 30 चा 0, 3 कॅरी. 6 5 जा 30 आणि 3 33 चा 3, पुन्हा 3 कॅरी. 6 1 जा 6 आणि 3 मिळवले तर 9. या ठिकाणी दशांश चिन्ह 1 अंकानंतर आहे म्हणून 1 अंकानंतर दशांश चिन्ह दिला. इथं मिळाले 93 म्हणजे 93. 5 संख्यांची सरासरी दिली 75. ती जर या ठिकाणी मायनस केले तर 6वी संख्या काय ती आपल्याला मिळेल. 3 इकडनं 1 कॅरी केला, इथं उरले 8. 13 minus 5 8. 8 minus 7 1. 18. पर्याय क्रमांक बी त्याचं योग्य उत्तर. ती 6वी संख्या आहे 18. पुढचा प्रश्न आहे 7वा. एका क्रिकेट खेळाडूच्या 24 इनिंगचा धावांची सरासरी 28 आहे. त्याने 25व्या इनिंग मध्ये किती धावा केल्यास त्याची सरासरी 29 होईल. आता 29 सरासरी होण्यासाठी तो शेवटचा इनिंग मध्ये किती धावा करेल ते आपल्याला शोधायचे. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो 24 28 आहे गुणिले 28. 8 4 जा 32 चा 2, 3 कॅरी. 8 2 जा 16 आणि 16 मध्ये 3 मिळवले 19. ही संख्या झाली म्हणून 0. 2 4 जा 8 आणि 2 2 जा 4 प्लस 2 7 1 कॅरी 5 आणि 6 672. त्यानंतर 25व्या इनिंग मध्ये किती आहे 29 साठी 29 गुणिले 25. आता यांची मल्टिप्लिकेशन करून आपण उत्तर शोधूया. 5 9 जा 45 चा 5 घेतला 4 कॅरी. 5 2 जा 10 आणि 4 14. ही संख्या झाली म्हणून 0. 2 9 जा 18 चा 8 1 कॅरी. 2 2 जा 4 आणि 1 5. 5 12 12 चा 2 1 कॅरी. 6 आणि 1 7. 725. आता 725 मधून जर 672 मायनस केले विद्यार्थी मित्रांनो, इथं उरले 3 1 कॅरी केला, इथं उरले 6. 12 मायनस 6 केले तर 5 आणि इथं 0 73. मग तो शेवटच्या इनिंग मध्ये 73 धावा काढेल तेव्हा त्याची सरासरी होईल 29. पर्याय क्रमांक डी त्याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 8वा. एका पेटीत 36 गोळ्या अशा 128 पेट्या बांधलेल्या आहेत. जर एका पेटीत 4 गोळ्या कमी भरल्या तर तितक्याच गोळ्या भरायला लागणाऱ्या पेट्या असतील. 2018 ला आलेला प्रश्न. असे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्ही समीकरणानुसार सोडू शकता किंवा मल्टिप्लिकेशन करून सबट्रॅक्शन करून पण सोडू शकता. म्हणजे प्रश्न सोडवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. मी या ठिकाणी थोडीशी शॉर्टकट पद्धत घेतोय पहा. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 36 गुणिले 128 म्हणजे एकूण किती गोळ्या त्या निघतील. त्यानंतर बरोबर या ठिकाणी काय आहे, जर एका पेटीत 4 गोळ्या कमी भरल्या, कोणापेक्षा 4, 36 पेक्षा 4, मग किती मिळाल्या 32 गुणिले x म्हणजे किती पेट्या आपल्याला माहित नाही. त्या पेट्या शोधण्यासाठी काय करावं लागतं विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी ही जी आहे हे इकडे येत असताना काय होत असतो, भागाकार होत असतो. म्हणून 36 मल्टिप्लाय 128 डिवायडेड 32. या ठिकाणी आपल्याला जे सोयीस्कर होईल त्या संख्येने भाग द्यायचा. मला या ठिकाणी बघितल्याने असं वाटते की 4च्या टेबल मध्ये दोघी संख्या येतात म्हणून 4 8 जा 32 आणि 4 9 जा 36. या ठिकाणी 8 उरले, याला मी 4 ने डिवायडेड करतो.
4 2 जा 8, 4 3 जा 12 आणि 4 2 जा 8. या ठिकाणी पुन्हा 2 आणि 32 आहे. 2 1 जा 2, 2 1 जा 2. इथं जर 1 दिले तर इथं उरले 12. 2 6 जा 12. आता या ठिकाणी 16 मल्टिप्लाय 9, 9 मल्टिप्लाय 16 म्हणजे 16 मल्टिप्लाय 9 या ठिकाणी उरलेले आहेत. मग यांचा जर गुणाकार केला तर आलेलं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. 9 6 जा 54, त्याच्यापैकी 4 ला हा 5 कॅरी. 9 1 जा 9, 9 मध्ये 5 मिळवले तर 14, 144. पर्याय क्रमांक बी त्याचं योग्य उत्तर. चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.